स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मी राजाराय मठात आता सध्याला मी बसलोय. तर आपल्या मठाबद्दल माहिती सांगायची म्हणजे महाराजांनी स्थापन केलेले चैतन्य पादुका आहेत आपल्या मठात. तर उद्या गुरुप्रतिपदा म्हणजेच आपल्या महाराजांनी स्थापन केलेल्या पादुकांचं 150 वर्ष पूर्ण होत आहे. 1877 मध्ये महाराजांनी स्थापन केले होते पादुका आणि त्याचं नाव ठेवलं होतं चैतन्य पादुका. तर भजन वगैरे आपलं 2-3 दिवस झालं चालू होते आपल्या मठात. तर भजन वगैरे सगळं झालेलं आहे. आता उद्या गुरुप्रतिपदा आणि उद्याचं सगळं सामुदायिक अभिषेक वगैरे असते आणि महाराजांचं सजावट वगैरे कसं करणार आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपल्या मठाबद्दल पण थोडंफार माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजचं ब्लॉग वगैरे टाकत असतो मी, तर ते पण बघा. आणि महाराजांबद्दल माहिती वगैरे सांगत असतो मी थोडंफार. आणि आपल्या मठात काय काय कार्यक्रम होतात आणि आपल्या मठाबद्दल पण मी माहिती सांगत असतोय, तर ते पण बघत जावा. आणि उद्याचं सामुदायिक अभिषेक वगैरे आणि महाराजांचं सजावट वगैरे कसं करणार आहे ते पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. हे तार निघीने झालं आहे आम्हाला. आम्ही बसलो इथं आणि ह्यांचं वेगळं चाललं आहे बघा. कामं नाही त्यांना, त्याच्यामुळं टाईमपास करायला लागलेत. इथं रात्र झालं, झोप यायला लागलं आम्हाला आणि प्रॅक्टिस चाललो आहे यांचं. आतमध्ये डेकोरेशन वगैरे चालू आहे. आतलं डेकोरेशन वगैरे बघूया आतमध्ये कुठपर्यंत आलं आता. तर हेच ते पादुका महाराजांनी स्थापन केलेले. उद्या सामुदायिक अभिषेक वगैरे असतो आणि आपलं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे कंप्लीट. थोडंफार बाकीचं थोडंफार आहे, हे एवढं कंप्लीट करतो. आणि तिकडचं बाबांचं पण दाखवतो तुम्हाला, तिथलं डेकोरेशन वगैरे कुठपर्यंत आलं आहे. बाबांच्याकडचं पडदा वगैरे मस्त बंद वगैरे करून तरी डेकोरेशन करायला आलेत. तर जाऊया आतमध्ये, आतलं दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत आले ते. चला. बघा पाटील सर आहेत, पाटील सर बांधायला लागले तिथं. त्यांचं पण चालू, आत्ता चालू केलं त्यांनी. इकडं पूर्ण बांधून घेणार आहे त्यांनी. तर आपलं बाबांकडचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. तर आता जाऊया स्वामींकडं, तिकडचं केवढं झालं बघूया. तर हे असं बांधून घेतलेलं आहे सगळं पूर्ण पाठीमागच्या साईडला. आणि आता इकडचं सकाळी अभिषेक वगैरे आता बंद करतो इथला दरवाजा आणि चाललो आता स्वामींकडे. तिकडचं बघू डेकोरेशन वगैरे कसं झालेलं आहे. तर आलो आतमध्ये स्वामींकडे बघाय. फुल आपलं हे कसं दिसतं लायटिंग. आतमध्ये जाऊया, बघूया डेकोरेशन कसं झालं आहे. तर आपलं स्वामींकडे आलेलं आहे आता. तर इकडचं डेकोरेशन असं झालं आहे नॉर्मलमध्ये. तर महाराजांचे पादुका आहे आणि हे पूर्ण सजावट वगैरे असं झालेलं आहे. हे सगळं फुलं वगैरे लावलेत त्यांनी. आता हे सगळं साफसफाई वगैरे करून घेतो आम्ही आता. सकाळच्या काकड आरतीला तयारी वगैरे करून ठेवावं लागेल आपल्याला, कारण सकाळी 5 आपलं काकड आरती असते आणि मग नंतर 6ला आपला अभिषेक चालू होतो. अभिषेक वगैरे लोक भरपूर असणार आहेत. तर गुलाब वगैरे बघा, हे गुलाबचे सगळे खालचे हे वगैरे टाकले तिथं. हे सगळं पूर्ण साफ करून घेतो आता. आणि मग आता पोर अजून जेवण वगैरे करणार आहेत, ते जेवण वगैरे करतील आणि आपलं जेवण झालं आहे, मस्त झोपून टाकतो आता. आणि सकाळी उठायचं आपल्याला 4:30ला.